नमस्कार मित्रांनो, तुम्ही कोथिंबीर वडी किंवा आळूची वडी खाल्ली असेल. तुम्ही कधी बटाट्याची वडी खाल्ली आहे का? चला मग मी तुम्हाला बनवून दाखवते. आपल्याला एक कच्चा बटाटा घेऊन त्याची अशी साल काढून त्याला बारीक असं किसून घ्यायचं आहे. किसून झाला की मी त्याला पाण्यातच ठेवणार आहे. आता आपण इथं मिरचीचं वाटण करून घेऊ. मी मिक्सरच्या भांड्यात 2-3 मिरच्या, लसूण, जिरं टाकून त्याचं असं वाटण तयार करून घेतलं. आता एक कढईमध्ये एक पडी तेल, त्याच्यात थोडंसं जिरं, थोडीशी मोहरी आणि थोडंसं पांढरी तीळ टाका, थोडीशी हिंग टाका आणि बारीक किसून घेतलेला तो बटाटा घाला. त्याला छान असं परतवून घ्या. मग आपण ते मिरचीचं वाटण केलं होतं ते टाकूया. ते टाकल्यानंतर आपल्याला परत अजून परतून घ्यायचं आहे. मग त्याच्यात थोडीशी हिरवी कोथिंबीर टाका, परत परतून घ्या. मग आपल्याला त्याच्यात 1 ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे. मग त्या पाण्याला थोडीशी उकळ आली की त्याच्यात थोडं चवीपुरतं मीठ टाका. आता त्याच्यात 2 चम्मच बेसन पीठ, 2 चम्मच तांदळाचं पीठ आणि 1 चम्मच ज्वारीचं पीठ घालून त्याला छान असं कलचवून घ्या. आपल्याला त्याच्यात गाठी होऊ द्यायच्या नाही. बेसनचं पीठ टाकलं आहे म्हणून गाठी व्हायची शक्यता आहे. आता त्याच्यात थोडीशी हळद टाकून त्याला परत कलचवून घ्या. आता त्याला थोडंसं वाफू द्या. एक ताट घ्या, त्याच्यात थोडंसं तेल टाकून अशा प्रकारे हाताने ते सर्व ताटाला पसरवून घ्या. मग त्याच्यात थोडीशी तीळ टाका. मग ते सर्व मिश्रण थंड होण्यासाठी त्याच्यात पसरवून घ्या. पहा, आपल्याला सर्व असं रीतीने पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे ते लवकर थंड होईल. पंख्याच्या खाली थंड करा आणि त्याच्यावरती तीळ टाका थोडीशी. पहा, आपलं मिश्रणही थंड झालं. आता त्याला छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्या. पहा किती छान असं थंड झालं आहे. पहा, मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. आता आपल्याला अशा प्रकारे एक एक वड्या टाकून सर्व तळून घ्यायचे आहेत. तळून झाल्यावरती एका प्लेटमध्ये काढून घ्या. पहा, आपल्या वड्या किती छान अशा खरपूस तळून तयार आहेत. या बटाट्याच्या वड्या तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. या खायलाही खूप टेस्टी लागतात. तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनमध्येही बनवून देऊ शकतात. हे अगदी झटपट बनवून तयार होतात. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.